शुभम माली आमचे गुणलेखक केवाले. येस थँक्यू. वन्स अगेन पुन्हा एकदा सगळ्या क्रीडारसिकांचं नाईट फॉर्मॅटच्या या स्पर्धेमध्ये अगदी आता आपण अवतरलेलो आहोत आणि इथे उपस्थित झालेला सगळं जो प्रेक्षक राज आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपण जातो मॅच मध्ये जिथे आपल्याला महालक्ष्मी चिंचवण आणि त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल तो म्हणजेच आकाश शेलके. चला लगेचच सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण आकाश गोलंदाजाने तुमच्या चांगली कामगिरी साकारली माझ्या मतानुसार. धावसंख्या मोठी उभारता आली नाहीये. चिंचवली क्रिकेट संघ मिहिका 11 श्रीराम चिंचवली क्रिकेट संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं. आकाश काय कारण असू शकतं? नाही, जय आणि पराजय मी म्हणेन की एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठला येतो तो स्वीकारावा लागतो आणि आपण पाहिलं तर संघ थोडासा बॅड पॅच मध्ये, कारण सुरुवातीला आम्ही मिहिका 11 या नावानं खेळलो पिसारवे मध्ये आणि तिथे आम्हाला ट्रॉफी आली विथ बाईक. आम्ही तिथे जिंकलो, परंतु त्यानंतर बाईक आल्यानंतर आम्हाला एक एक लॉट वरती वरती चढवत गेले आणि जवळपास 24 मॅचेस आम्ही हारलेलो आहोत. निश्चित स्वरूपात. परंतु या सामन्यामध्ये तुमच्या माझ्या मतानुसार गोलंदाजांची कामगिरी सक्षम राहिली. फलंदाजी थोडस अपयशी ठरले. थोडीशी फलंदाजी ढापाळली तुमची. जरूर, कारण समोरील संघाची गोलंदाजी जी आहे ती भरपूर चांगली आहे आणि त्यांना पण जर पाहिलं कामोठे मोठी जुई अशा मोठ्या मोठ्या संघांसोबत ते खेळतात आणि त्यांना पण पाहतो की चांगला खेळ आहे त्यांचा आणि जे चांगले खेळलेत ते जिंकलेले आहेत. माझ्याकडे मी घेऊन जाईन. सर्व आपल्याला पाहायला मिळेल समोर तितकाच चांगला ताकदीचा खेळाडू पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी चिखलेकडून आणि गोलंदाज देखील चिंचवडकडून तयार आहे. हो, हवेत खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर पाठलाग करतात बॉलचा. लास्ट मोमेंट पर्यंत बॉल अडवण्यासाठी प्रयत्न झाले, बट बॉल जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप आणि मिड विकेटला चौकार. 4 धावा इथे प्राप्त झालेल्या आहेत. या चौकारासह आपण पाहिलं की धावसंख्या जी आहे ती आपल्याला आता इथून झपाट्यानं वाढताना पाहायला मिळते आणि अकाउंट ओपन झालेलं आहे टीमचं. 4 धावा धावफलकावरती विदाऊट लॉस आपण पाहतो संघ खेळत असताना. प्रथम मैदानाच्या आतमध्ये आणि प्रशांत सह आपण पाहतो सध्या जयेश पाटील हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रशांत पाटील म्हटलं तर एक व्यावसायिक गटातील वर्णी लागलेला खेळाडू आणि चांगला फलंदाज आहे टीमचा आणि त्याला आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये तो सज्ज झालाय बॅटिंगसाठी. सुरुवात 4 सह करतोय. हो, लिडिंग एज इम्पॉर्टंट झेल होता. वॅकंट एरिया आणि बॉल तिथे डिलिव्हर्ड. त्यानंतर मधोमध्ये खेळाडूंचा घोलका. बॉल अडवण्यासाठी आपण पाहिलं की जरूर फिल्डर उपलब्ध झाले. तोपर्यंत एक धाव सिंगलनं धावसंख्या जी ती पुढे आणि संघाचं खातं जे ते आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतं. टोटल वरती जाऊन पोहोचलेले आहेत 5 धावा. 5 रन आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रणय 11, ओम साईराम चिखले आणि श्री महालक्ष्मी चिंचवण हे दोन संघ आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि दोघांची एकमेकांशी ही भेटल आपण इथे एन्जॉय करत आहोत. जयेश पाटील, प्रशांत पाटील हे दोन खेळाडू मैदानाच्या मध्ये आघाडीला आलेत चिखले संघाकडून. प्रणय 11 म्हटल्यानंतर मग पंढरी शेठ कडव यांची आपल्याला जरूर आठवण होईल. एक चांगले पुरस्कार देत आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण इथे पाहतो. हो, फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. चान्स आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की जेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. ही जीवनदान आहेत. ही जीवनदानानंतर आपण पाहतो की चांगली राहतात. त्यामुळे जीवनदान देणं हे संघासाठी आपण पाहिलं तर धक्कादायकच आहे आणि ते आपण जर पाहिलं तर आता असे 2 जीवनदान प्रत्येकी एक खेळाडूला आपण पाहतो की आता इथे एक जीवनदान असे 2 जीवनदान मिळाले आहेत. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन आपण धावफलकावरती बघतो मैदानाच्या आतमध्ये. समोरून खेळाडू तयार आहे बॉलिंग मार्फत. हो, फिरून खेळायचा प्रयत्न, गॅप शोधली आहे, जागा बनवली आहे, फाईन टार्गेट आणि फाईनला कार्पेटच्या दरबार होते सीमापार चौकार. मी ते पाहतो कार्य अर्थाने स्वादिष्ट चायनीज तिथे स्टॉल्स आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू आणि यदा कदाचित ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने चायनीजची आवश्यकता भासेल त्याने लगेचच स्टेजच्या आमच्या मध्यभागा मैदानाच्या बाजूला चायनीज कॉर्नर आहे मोरिया, तिथे संपर्क साधावा. समोर खेळलेत
जागा बनवली आहे आणि गॅप मधून फॉर्च्यून सिक्सर 6 रन्स. सुपर परफेक्ट पॅकेजिंग प्लेअर आहे जयेश पाटील म्हटलं तर. आणि सुरुवात आपण पाहतो त्या खेळाडूची अगदी 12 धावा त्यानं 3 बॉल मध्ये आपल्या संघासाठी दिल्यात. प्रशांत पाटील 5 वरती नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या 17 पाहायला मिळते. महालक्ष्मी चिंचवणच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना विदाउट लॉस चिखले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय 11 ओम साईराम चिखले. सुरुवातीला आपण पाहिलं तर टॉस जिंकून महालक्ष्मी चिंचवण संघ आपण पाहतो की त्यांना गोलंदाजी करावी लागली कारण विकल्प 2 त्यांच्या बाजूला आला आणि टॉस जिंकून चिखलेनं बॅटिंग स्वीकारलेली आहे. आणि बॅटिंग करत असताना आपण चिखलेला पाहतो मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन समोर पाहायला मिळतील. हो, हा चेंडू पाहायला मिळाला आहे. चांगला चेंडू आहे आणि सुंदर आपण पाहतोय चेंडू. अशा पद्धतीनं पहिलं षटक जे आहे ते जरूर संपुष्टात येताना प्रथम बोपी थोडासा महागडा आणि पॉवर प्लेला धावा आल्यात. ठीक. इथे सन्माननीय प्रवीण जनार्दन मोरे मोहो यांच्या वतीने स्पर्धेकरता 1001 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. नितेश शेठ गायकर उद्योजक चिखले यांच्या वतीने 2001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोहो यांच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धीरज गडकरी युवा उद्योजक चिखले, आतेश पाटील, ओमकार पाटील, प्रवीण पाटील आणि केतन फडके या सर्व सहकार्यांना आमच्या मोरिया क्रिकेट संघ मोहो यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित केलेलं आहे. प्रशांत म्हात्रे बघा तुम्हाला इन्व्हाइट करता, तुमचे खास परममित्र आहेत. यावं आपण व्यासपीठावर. आपणा सर्वांचं सरसे स्वागत आहे. एकूण 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीमनं जमा केलेली धावसंख्या. स्ट्राईकला आपण फलंदाजाला पाहतो इथून राईट हँड बॅट्समन पाहायला मिळतील. सुरुवात चांगली केलेली आहे. आघाडीच्या जोडीला एक जीवनदान प्रत्येकी मिळालं आहे आणि त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. जीवनदानांची रासलेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. झालेल्या 17 धावा त्याचं प्रतीक आहे. आणि विदाउट लॉस बॅटिंग पॉवर प्ले 2 मध्ये आता बॉलिंगसाठी गोलंदाज आला आहे तो म्हणजे आदित्य मुंडे. विथ द विकेट. हो, हा चेंडू आपण पाहतो योग्य बॉल चिंचवडकडून आदित्यचा. अशा प्रकारचे चेंडू फेकणं गरजेचं आहे कारण फास्ट अँड फ्युरियस विकेट आहे. सुरुवातीला असं वाटलं की फॉर्च्यून विकेट आहे. जसं मैदानामध्ये उतरलं कळालं की जे पेसर आहे त्यांना फार मदत देणारी विकेट आहे. आणि अगदी विकेट आपण पाहिलं तर गोलंदाजांसाठी थोडी साथ देते परंतु सिद्धी करवले संघानं अगदी आपण पाहिलं की त्या गोष्टीचा काटा मोडून काढला होता. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पायांवरती बॉल आपण पाहतोय आदळलाय आणि फॉलो 3 मध्ये गोलंदाजाकडे रिव्हर्स आलाय. योग्य बॉल, कुठली रन नाही आहे. निर्धाव चेंडू. चला, जे प्रेक्षक पहा पडद्याच्या आतमध्ये बसलेत त्यांना विनंती आहे की आपण पडद्याच्या बाहेर व्हा. जे प्रेक्षक बघा पडद्याच्या आतमध्ये बसलेत त्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो. प्लीज समोर जो कटआउट आहे आम्ही हात करतो तिकडे समोरून बघा. तुम्ही प्रेक्षक मागे व्हा प्लीज. आयोजकांकडून बघा कडक सूचना आहेत, याच्या पण नोंद घ्या. 8व्या बॅटने खेळायचा प्रयत्न, मिड विकेटला टार्गेट केलाय. फिल्डर पाठलाग करतायत. फाईन मधून 1 बाउन्स बॉल जातोय निघून सीमा पार. चौकार. अप्रतिम संगीत. टायटल सॉंग या स्पर्धेचं. 21 धावा धावफलकावरती 0 गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळालाय. श्री महालक्ष्मी 11 चिंचवण आणि प्रणय 11 ओम साईराम चिखले या दोन संघामध्ये बॅटल. बघा आमच्या मैदानाच्या तिकडे जे मोरिया चायनीज कॉर्नर आहे बघा समोर, तिथे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या सर्वांना नम्र विनंती आहे, आपण सीमेरेषेच्या आतमध्ये बसलेले आहात. हा, सर्वांचं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने बघा म्हणजे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. आवाज ऐकलं लगेच पाठीमागे बसून क्रिकेटचा आनंद घेतात. तिथेच बसा परंतु पाठीमाग सीमेरेषेच्या बाहेर बसून क्रिकेटचा आनंद घ्या. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. क्या बात आहे. इथे पहा गॅप मधून काढायचा प्रयत्न आहे. पाठलाग करतोय फिल्डर बॉलचा. आउटफील्ड थोडी धीमी आहे तिकडे. दरम्यानमध्ये बॉलला अगदी चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्शन देताना आपण पाहतो. रन घेतल्या तोपर्यंत सिंगलनं आपण जर पाहिलं
तर सिंगल फरक पडणार नाही, बट इथून आपण पाहिलं डबलचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा कंप्लीट केल्या फलंदाजांनी. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं की इथून पुढे सरसावली जाते आणि संघाची धावसंख्या जी आहे ती आपल्याला 24 वरती पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्या. 23 विदाउट लॉस आघाडीचे फलंदाज मैदानाच्या मध्ये आणि सेफेस्ट खेळतायत सध्या. जागा बनवली आहे, लाऊड शाउट, अंपायर फिंगर गोज ऑन अप. मधल्या एसटीच्या अगदी मधोमध सापडलाय आणि LBW लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का ओम साईराम प्रणय 11 चिखलेला. धावा धावफलकावरती आपण पाहतो आता सध्या 23 पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन आपण जरूर पाहतो आमचे रंगा पिल्ला. आता जर महागुरूंनी विनंती तर पेक्षा खटवलं नसतं तर रंगापिंगाला ते काम देणार होतो. हातामध्ये बॉल बॉक्स आहे, पिकाचू आणि मिकी माऊस या 2 प्रतिकृती आपण पाहतोय साकारलेल्या आहेत. मोठ्या स्पर्धांची आठवण होती या गोष्टीतून. मग चला या आता 2 कलाकार आपण इथे पाहतो ना, आणि आकाश यात्रेमध्ये ज्यांना खूप मागणी असते. आता आपली खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी आता सर्कसमध्ये सुद्धा ते दोन्ही कलाकार बिजी असतात. सर्कसमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि आता मात्र इथे ते सर्वांचं मनोरंजन करतील. नक्कीच आणि मनोरंजन म्हणून आपण पाहतो त्यांना इन्व्हाइट केलंय आणि चांगलं काम करतायत ते. त्यांना शुभेच्छा देऊयात. धावा धावफलकावरती आपल्याला टोटल 23 पाहायला मिळतात. एक गड्याचा मोबदला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे ओव्हर क्रमांक 2 आदित्य मुंडेच्या षटकामधून. चला स्पीड अप करा विनंत्या, थोडं फास्ट घ्या. ओव्हर द विकेट. ओ लाऊड शाउट. अपील साकारली होती, अगदी आपण पाहिलं तर वाफ लागून गेली या बेसला. तीही चमचम 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 चमकत पाहिली, पण बॉल जो तो विकेट किपरला डॉमिनेट करत मागे गेला. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी कटआउटला धडकणारा हा बेधडक चौकार पाहायला मिळाला. बाईच्या स्वरूपात आलाय आणि टीमची धावसंख्या जर आपण बघितली 4 इन्क्रीज, टोटल धावसंख्या 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण चर्चा करू चिंचवली नाईट स्पर्धेचे. खऱ्या अर्थाने नाईट स्पर्धा तुमच्या श्रीराम क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली यांच्या माध्यमातून बघा पंचांचा इशारा आहे. तिसरे पंच 27 त्यांनी स्कोर पंच आपल्याला इशारा करतात. आकाश निश्चित स्वरूपात पहिल्यांदाच आयोजन केलेलं आहे मोरिया 11 कमिटीच्या वतीने आणि खऱ्या अर्थाने बघा आपण सर्व सिनियर आहोत. आपण अनेक स्पर्धेमध्ये जात असतो. कोणी म्हणू शकत नाहीये की चिखले इथे मोह गावामध्ये पहिल्यांदाच डे नाईट फॉर्मॅट अर्थात प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. त्याचं श्रेय संपूर्ण मोरिया 11 क्रिकेट संघाच्या सर्व कमिटीला जातो. अतिशय उत्तम आयोजन. नक्कीच अतिशय उत्तम कार्य आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. एरवी आम्ही 2 बंधू आहोत, अंकुश आणि मी, आणि आमचे तिसरे बंधू कोण असतील मी प्रवीण दादांचा आवर्जून नाव घेतो, कारण त्यांचं अगदी छायाचित्र आमच्या अगदी आपण पाहिलं तर डोईवरती आहे आणि आमच्यामध्ये नेहमी चर्चा झाल्यात की प्रवीण दादांच्या नावानं नाईट स्पर्धा झाली पाहिजे आणि आपण ते काम करू. आणि यंदा जसं आम्ही बॅनर पाहिला आणि जशी आम्हाला जरूर जाहिरात पत्रिका पाहायला मिळाली आणि आनंदाचा जो डोह आहे तो जरूर ओसांडून वाहायला होता आणि हे आज दृश्य पाहायला मिळतं. जरूर आमदार चषक हे नामकरण आहे आणि फ्रंटलाईनला आपण पाहतो की जरूर मोठा चेहरा आहे आणि हा चेहरा साधा सुद्धा चेहरा नाही आहे. या परिसरातील आपण पाहतोय तर नामांकित हे नाव आहे, त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. रिसेंट बॉलवरती आपण पाहतो की मागे आपल्याला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळताना फलंदाज पाहायला मिळाले आणि 4 रन आपण तिकडे पाहतो धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाल्यात. रोशन घरत. आकाश खऱ्या अर्थाने यावर्षी आपण मोरिया 11 क्रिकेट संघ मो यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक, पुढील वर्षी 2026-27चा जो खऱ्या अर्थाने याच मैदानावर प्रकाश ज्योतातील स्पर्धा खेळवली जाईल त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने बघा सरपंच चषक
आणि त्याचबरोबर आमदार चषक असं नाव मात्र त्या स्पर्धेला आपल्याला बघायला मिळणार आहे. मग त्यामध्ये योगदान प्रवीणदादा म्हात्रे किंवा राहुल पाटील राहुल असतील यांचा खूप मोठा योगदान राहणार आहे. नक्कीच त्यांना पण शुभेच्छा देऊयात आणि जरूर आपल्याला भविष्यामध्ये ती स्पर्धा पाहायला मिळेल आणि त्यासाठी आम्ही देखील उत्सुक असू. आपण मॅचकडे जाऊयात. 31 धावा धावफलकावरती एक गड्याचा मोबदला आहे. मिकी माऊस साठी अन्वेष पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करूया आपण त्यांचं. क्या बात आहे. मिकी माऊस साठी दिलायत की पिकाचू साठी दिलेत? दोघांना दिलेत, नाही तर त्यांची भांडण व्हायची आता. 50-50 दोघांनाही समान हिस्सा. समोर खेळलेत फ्रंटलाईन बॅट्समन आहेत आणि एक सिंगल गायचा मनसोबा आपल्याला पाहायला मिळतो. कारण बाउंड्री जी आहे ती थोडी आपण पाहतो की वाईड बाउंड्री आहे, लांब बाउंड्री आहे. त्यामुळं फिल्डर्स आपण पाहतो की जरूर बॉलला स्टॉप करण्यासाठी त्यांना मदत मिळते. बट आपण जर पाहिलं तर जरूर इथे धावा 2 घेण्यासाठी चान्स आहे. बट फास्ट आउटफील्ड असेल तर त्यावेळेला मग तो फायदा होतो आणि एक रन पाहायला मिळाले आहे. यात काही शंका नाही आहे. धावा ज्या त्या धावफलकावरती आपण 33 पाहतो. एक गडाचा मोबदला आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ क्या बात आहे. आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील सर्वाधिक लांब लचक षटकार ठोकलाय अजय पाटील फलंदाजानं. सुपर. रोशन घरतवरती झालेलं आक्रमण पाहायला मिळतं आणि ते आक्रमण आपण पाहतो 6 रन्स देऊन जाईल टीम चिखलेला. 39 धावसंख्या टोटल कार्ड वरती आपण पाहतो संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज तयार असेल. 39 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला चेंडू आहे. यावेळेला फिरकीचा वार करायचा प्रयत्न आपण पाहिलेला. धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर जरूर बदल. रोशन घरत निर्धाव बॉल आपण त्या बॉलवरती बघितलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आता या षटकामधून. ओव्हर क्रमांक 3 चा प्रवास. हो अजय पाटील फ्रंटला खेळलेत. यावेळेला फिल्डर आहेत तिकडे प्रोटेक्शन साठी आणि वेल जज कॅच. बॅट्समन आउट. धक्का बसेल झेलबादच्या स्वरूपात. कॅच आउट. 39 ला 2 पडले. जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाजी म्हणजे प्रत्युत्तर आहे दोन्ही बाजूनं. महालक्ष्मी चिंचवणकडून देखील तसंच प्रत्युत्तर देखील आपल्याला पाहायला मिळते आता मैदानाच्या आतमध्ये. इथून जर धावसंख्या आपण पाहिली तर 39 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर किती धावा सेट करतील यासाठी आता जरूर सगळे समीक्षक चर्चा करतात आणि या चर्चेचं उदाहरण आहे. कारण फास्ट अँड फ्युरियस विकेट, त्यामुळे धावा वाचवण्यासाठी देखील तेवढीच मदत मिळते या विकेटवरती. जसं की आपण पाहिलं त्या धावा वाचवण्यासाठी जयमान श्री साई सिद्धी करवले संघाचे खेळाडू पाहायला मिळाले की त्यांनी अग्रेसर गोलंदाजी केली आणि एका बलाढ्य संघाला जरूर आपण पाहिलं की त्यांनी परास्त केलं. जसं की आपण पाहिलं फ्रंटलाईन अटॅक जो आहे तो सहारा शिवकरचा होता आणि आज संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला अर्थातच गुरुदत्त 11. कारण सुरुवातीचे जे 4 गोलंदाज आपण तेच पाहिले जे चांगले खेळतात आणि त्यांच्या समोर या धावा थांबवणं सोपं नव्हतं. ओ क्या बात आहे. पाठलाग होता लेग स्लिप कडून, बट बॉल जो आहे तो जातोय सरळ सीमा पार आणि 4 रन येताना पाहायला मिळतात. चौकार आलाय. भवती जमल्यात प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरिया संघानी, मोरिया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी. सर यानंतरची लढत असेल घोडिलदेव कसलखंड आणि विपक्षे बापू 11 आई गावदेवी आजिवली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथं नाणेफेक केली जाणार आहे. कसलखंड आणि आजिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. 43 धावा, 43 ला 2 विकेट आलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. करंटली आपण पाहिलं तर 14.33च्या सरासरीनं बॅटिंग पाहायला मिळते. कम्प्युटरचा अहवाल सांगतोय 70+ जाण्याच्या शक्यता आहेत, प्रोबॅबिलिटीज आहेत.
काय घडेल काय बिघडेल, किती धावा बनतील हे पाहणं महत्वाचं. बॅकअपची आवश्यकता आहे, कमबॅकची आवश्यकता आहे आता, ती म्हणजेच महालक्ष्मी चिंचवणला. कारण कमबॅक मी म्हणेन की आता इथे इतका महत्वाचा झाला आहे की जास्त धावा बनल्या तर मग कदाचित त्या धावा चेस करण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागू शकतो. अनिकेत पाटील इन ॲट नंबर 400 गोलंदाज, 5 फ्रेश बॉलर वापरायचे आहेत, त्यामुळे हा चौथा नवीन चेहरा पाहायला मिळतोय. अन्यथा काहीसं वेगळं समीकरण जरूर आपण पाहिलं असतं. 43 धावा झालेल्या धावफलकावरती, 2 गड्यांचा मोबदला आपण पाहतोय मोजलेला आतापर्यंत. किरण पाटील, जयेश पाटील हे 2 फलंदाज मैदानामध्ये. जयेश आघाडीचा फलंदाज आहे आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यानं 1 षटकार 2 चौकार ठोकलेत आपल्या बॅटमधून. ओ आडव्या बॅटनं लॉंग वे आणि बॉल जातोय मिड विकेट मधून आकाश मार्गाने संचार करत सहारनसाठी षटकार. एकोणपन्नास धावा धावफलकावरती. या षटकारासह धावसंख्या आपण पाहतो त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झालेली आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचती ती म्हणजेच 49 या आकड्यावरती. फुलटॉस लेनचा बॉल आहे, आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. समोर फिल्डर उपलब्ध आहेत, 1 धाव तोपर्यंत दोघांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे सदस्य, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय राजेंद्रदादा पाटील यांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत आमदार चषक क्रीडा स्पर्धेला ज्यांनी आपल्याला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केलेली आहे ते सन्माननीय रिहान राजेंद्र पाटील कोलके यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. क्या बात आहे, फटाक्यांची आतषबाजी. आणि आता नुकताच पंचायत समितीचा आपण पाहिलं की कौल वाजला आणि त्यामध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षामधून नुकताच जे नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आले ते आमचे राजेंद्रदादा पाटील कोळखे गावचे एक उत्तम व्यक्तिमत्व आणि एक समाजसेवेचा पिंड जोपासत नियमितपणे राजकीय कुरघोडीवरती त्यांचं नाव अग्रेसर पाहायला मिळतं. त्यांचं इथं आगमन झालंय. फाईन खेळायचा प्रयत्न, हाही फटका तेवढाच दर्जेदार आहे, रन देऊन जाईल 4 आणि आपण पाहतो आलाय चौकार. चोपन्न धावा धावफलकावरती, 2 गड्यांचा मोबदला आपण पाहिलेला आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. आता इथून आपण जर विचार केला आतापर्यंत 175 चौकार आणि 134 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. बाउंड्री जरूर वाईड आहे बट मी म्हणेन की धावसंख्या तशीच उद्भरली जाते मैदानावरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, फिल्डर उपलब्ध आहेत पॉइंट मध्ये आणि आपण पाहतो तिकडे जरूर रन घेण्यासाठी इच्छुक होते खेळाडू. एक इथे जयेश पाटील यांच्यासाठी बघा शुभेच्छा आहेत. धीरज गडकरी युवा उद्योजक चिखले आणि आतेश पाटील यांच्या वतीने राजेंद्रदादा पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. मित्रांनो, यापूर्वी त्यांना रायगड जिल्हा परिषदेचे आपले भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रतिनिधी होण्याचं भाग्य लाभलं. पनवेल पंचायत समितीचे आता विद्यमान सदस्य आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा या नेतृत्वाने सातत्याने जोपासलेला आहे. आमचे प्रवीणदादा मात्रे यांच्या वतीने सुद्धा आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत. नक्कीच आदर्श नेते तरुणांसाठी ते आपण पाहतो की नियमितपणे सगळीकडे उपस्थित असतात आणि यंग कम्युनिटीशी ज्यांनी नाल जोडलेली आहे ते आमचे सगळ्यांच्या आवडीचे नेते म्हणजेच राजेंद्रदादा पाटील यांचे इथं आगमन झालंय.
आपलं स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत करतोय ते बॅट्समन षटकारासह. बॅकफुटला जाऊन खेळले होते बा, जागा बनवली आणि पल्ला दिशा दिली फाईनची आणि पॉवरफुल पंच बघितला आपण 6 रनचा. षटकार आलाय. 661 या धावसंख्येवरती संघ आपल्याला पाहायला मिळतो, जाऊन पोहोचला आहे. 61 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, कसलखंड क्रिकेट संघाचे संघनायक आणि अजिवली नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. 61 लॉस ऑफ 2 विकेट. फुल टॉस लेंथ आहे, पिक केलाय. पॉवरफुल स्ट्रोक, पॉवर जनरेट, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे. षटकार, सिक्सर. कसलखंड क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही ते आमंत्रित करतो आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई गावदेवी क्रिकेट संघ, आजिवली क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. आजिवलीचे संघनायक उपस्थित आहे बापू 11 आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली. चला या, कसलखंड क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. 67 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजलेला आहे 67. उच्चांकित धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न आपण पाहतो आता टीम शिकलेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रणय 11 या नावानं ज्या वेळेला संघ उतरतो ना, त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि त्याचं हे प्रात्यक्षिक आपण आता सध्या मैदानामध्ये पाहतो. शेवटचं एक षटक आता आपल्याला पाहायला मिळेल बाकी असेल आणि इथून गोलंदाजीसाठी आपण पाहणार आहोत. अंतिम षटकासाठी निवड केलेली आहे ती म्हणजेच चिंचवणकडून सूरज म्हात्रेजी. इथे हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप मधून आहे. 2 खेळाडूंच्या मधोमधून ऑफ साईडला बॉल खेळायचा प्रयत्न. लास्ट मोमेंटला फिल्डिंग चांगली, प्रोटेक्शन चांगलं दिलं तोपर्यंत धावा घेताना बा तिकडे डेंजर एंड कडे आणि नॉन स्ट्राईक एंडला धोका. बॅट्समन आउट धावचितच्या स्वरूपात. अजून एक फलंदाज, तिसरा खेळाडू. डाव संपतोय किरणचा. अडुसष्ट धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला आता आपल्याला पाहायला मिळतोय. 5वं षटक प्रगतीपथावरती सुरू. शेवटच्या 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे धावा बनवण्यासाठी, टार्गेट सेटअप करण्यासाठी. इथे पहा हा चेंडू. यस, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केलेला आहे हाईट फॅक्टरसाठी. नोचा चेंडू चेक करायचा. ओके, वाईड साठी रिव्ह्यू आहे की नो बॉल साठी? वाईड साठी ना. हा, चला थर्ड अंपायर या ते जेवायला गेलेत का? ओके, ऑर्गनायझर कमिटी आहे क्या? एक मेंबर या स्पीडली या. एक मेंबर या ऑर्गनायझर कमिटी, एक मेंबर या. वाईड साठी रिव्ह्यू आहे ना पंच, नो साठी नाही ना? वाईड साठी. ओके, अच्छा.
व्हाईट बॉल. व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा 1 रन मिळणार आहे. एका धावेनं धावसंख्या पुढे जाईल. आता फटाके या साईडला घे ना. स्कोर टोटल 70 झालेला आहे. सत्तर धावसंख्या टोटल. चला स्पीड अप करा, थोडं जलद गतीने घ्या, थोडं फास्ट घ्या. 11:22 झालेले आहेत बघा. चौथी मॅच सुरू आहे. ओ आडव्या बॅटनं फटका चांगला खेळलाय. मिड विकेटला बॉल, पॉवरफुल स्ट्रोक आणि 6 रनसाठी षटकार. अकरा बॉल आणि 43 धावांवरती नाबाद खेळतोय. 42 वरती जयेश पाटील. क्या बात आहे. बेधडक धडकला मॅच मध्ये आणि अफलातून फलंदाजी आपल्याला जयेशची पाहायला मिळते. 76 वरती संघ आपल्याला पाहायला मिळतो. अजून आपण जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. किती धावा बनवतील हे पाहणं महत्वाचं. चिंचवणचा गोलंदाजीचा क्रम थोडासा मार खाताना आपल्याला पाहायला मिळालाय. यात तीळ मात्र शंका नाही. अखेरचे बॉल शिल्लक आहेत. किती धावसंख्या जमा केली जाईल याकडे सगळेजण जरूर आवर्जून पाहतायत. हो इथे पहा, हाही चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला. अशा प्रकारचे चेंडू सुरुवातीपासून येणं महत्वाचं होतं. 76 ला आपल्याला 3 विकेट पडताना आपण बघितलं. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 8 धावांपासून अर्धशतकापासून दूर आहे जयेश पाटील. चिंचवणच्या गोलंदाजीवरती आपण पाहतो तो तुटून पडला होता. वाईट साठी पुन्हा एकदा आपण पाहतो पंचांचा रिव्ह्यू जो आहे तो येस बॅटिंग टीम कडून स्वीकारलेला आहे आणि तो आपण चेक करू. फेअर बॉल आहे. शहात्तर धावसंख्या टोटल. पुढचा बॉल आडव्या बॅट मधून जागा बनवली आहे. हाही बॉल गॅप मधून आहे आणि ओव्हर रोप देखील आहे. षटकार. 13 बॉल मध्ये 48 धावांची विस्फोटक इनिंग. आणि आता आपण जर पाहिलं या इनिंग मधून जरूर काहीसे बॉल शिल्लक आणि अर्धशतकासाठी फक्त 2 धावांपासून दूर आहे जयेश पाटील, आघाडीचा फलंदाज चिखलेचा. बॅक टू बॅक 3 षटकार आपण त्याला मारताना पाहिलेला आहे. पाहूयात काय करताय. ओ हा बॉल आणि इथे पाहतोय बीट झालाय खेळाडू. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आता शेवटचा 1 बॉल शिल्लक असणाऱ्या या षटकातून आणि या 1 बॉल मध्ये किमान 2 धावा जर बनवल्या तर अर्धशतक कंप्लीट करू शकेल खेळाडू जयेश पाटील. 81 रन बेलवली 40 प्लसच्या अगेन्स्ट आपण पाहिलं होतं. साई 40 प्लस न केल्या होत्या आणि तिथे देखील आपण त्यांना पाहिलं. ओ एकच धाव मिळेल तीही आपण पाहतोय. बॅटकटची रन आहे. यस एका धावेनं आपण पाहतोय अगदी अर्धशतकापासून दूर राहिलाय जयेश पाटील. बट जयेश पाटीलचा 49 धावांचा नॉक होता. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय जयेश पाटीलचं. अप्रतिम फलंदाजी. 49 धावा 15 बॉल मध्ये आपल्या संघासाठी अगदी भरपूर चांगली खेळली. आणि टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर सध्या बनलेली आहे 83, जो हायएस्ट स्कोर आहे या स्पर्धेचा, या टुर्नामेंटचा. आणि 84 धावांचा आव्हान असणार आहे 30 बॉल मध्ये.
चला घोडिलदेव क्रिकेट संघ कसलगड क्रिकेट संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो, तुम्हाला शेवटचा पुकार आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बापू 11 आई गावदेवी आजिवली संघनायक उपस्थित आहे आणि एकदा काय चेंडू विकेटवर आदळलं, सामन्याला दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली तर नाणेफेकीचा कौल आजिवली क्रिकेट संघाच्या बाजून दिला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या. चला राहुल पाटे यांना मी ते आमंत्रित करतो. आपण मनोज खारके यांचं स्वागत करायचे आहे. या मनोज खारके या. आपला यथोचित सन्मान मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने इथे केला जाईल. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. चिखले क्रिकेट संघ वेल कमी आहे. चला मनोज खारके नेरे यांचा यथोचित सन्मान आमचे राहुल पाठे यांच्या शुभास्ते इथे केले जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन मनोज खारके यांचं स्वागत इथे केलं जात आहे. चला पंच. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. वेल कमी आहे. चला लगेचच सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. चला पंच कुठे आहेत? चला राजेंद्र दादा याचा नाणेफेक किती केली जाईल. पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आताच पंचायत समितीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झालेले सदस्य आहेत. त्यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. सामना 5 षटकांचा. कसलखंड आणि नाणेफेकीचा कौल घोडिलदेव कसलखंड खंड क्रिकेट संघाच्या बाजूने. फक्त निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे.
आणि बापू 11 आईगाव देवी आजिवली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चला आता पंच आल्यानंतर फिल्डिंग पुन्हा चेंज केले. या गोष्टी घडत असतात बऱ्याच वेळेला. वेळ जो जातो ना हा इकडे जातो. इनिंग संपल्यानंतर 10 मिनिटं झालेत, मॅच चालू झालेली नाही आणि मग आपण म्हणतो की ही स्पर्धा अमुक अमुक वेळेला संपते, 4 वाजतात, 4:30 वाजतात. या सगळ्या गोष्टी आहेत जिकडे वेळ वाचवता येऊ शकतो तो आपण वाचवला जात नाही आणि म्हणूनच या स्पर्धा उशिरानं संपत असतात. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मोठा चेस आहे, धावसंख्या मोठी आहे. पहिलाच बॉल टॉप एज लागले आणि इकडे मात्र शॉर्ट कव्हरला अलगद झेल सोडलाय. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली असती. एक सोपा झेल त्या ठिकाणी सोडण्यात आलाय आणि जीवनदान मात्र सलामीवीर फलंदाज सूरज मात्रेला. चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये चिखले संघानं. खास करून जयेश 49 धावांवर चला, not प्रमोद out दादा राहिला. मात्रे आणि विलास पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य मोहो यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. जनार्दन सते पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. रोशन घरत साठी नेक्स्ट बॉल. चांगला ड्राईव्ह आहे. कव्हर्सला मात्र भेदत बॉल चाललाय. लॉंग चेस आहे. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय त्या ठिकाणी आणि इकडे मात्र बॉल स्टॉप केलाय. 2 धावा मिळतील. खात उघडेल रोशन घरत 2 या धावेनं. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावर. चला अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर फटाका लावला तर आमची काही खरं नाही. एखादा आडवा बिडवा झाला ना चेंज ऑफ पेस होता. थोडासा स्लोवर पण केला होता. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय आणि पहिला मोठा फटका श्री महालक्ष्मी चिंचवड टीम साठी येतोय. रोशनच्या बॅट मधून हा षटकार. नऊ धावा धाव फलकावर. 30 बॉल मध्ये 84 धावा करायच्यात. पहिल्यापासूनच असाच आक्रमक खेळ करावा लागेल. चांगला ड्राईव्ह आहे. यावेळेस मात्र गॅप शोधले आणि इकडे मात्र आता लॉंग चेस असणार आहे परंतु पोहोचलेत फिल्डर. मैदान सुद्धा मोठं आहे आणि ज्या पद्धतीनं मात्र क्षेत्ररक्षण सुरू आहे कमालीचं. चांगले कव्हर ड्राईव्ह पेश केले होते रोशननं परंतु बाउंड्री मात्र जाऊ शकलेली नाही. या 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 धावेनं टीमची टोटल 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन अ बोट. पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये चिखले संघानं फक्त 23 धावा केल्या होत्या. 27 धावा. तदनंतर मात्र मोठे मोठे षटकार पाहायला मिळाले होते. इकडे मात्र लॉंग ऑफला फिल्डर डीप मध्ये आहे. थोडासा उशिरानं पोहोचला परंतु इकडे पुन्हा एकदा कदाचित 2 धावा प्राप्त होतील. आणखीन 2 दुहेरी धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावर. 13 ऑन अ बोट. 2-2 धाव्यांवर सुद्धा भर दिला जातोय कारण क्रिकेट आहे. कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाही. एक चांगली भागीदारी सातत्यानं होत राहिली. इकडे मात्र प्रत्येक ओव्हर्समध्ये धावा येत राहिल्या तर या धावा सुद्धा चेस होऊ शकतील आणि तोच आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये मात्र चिंचवड संघाला खेळ करावा लागेल. सत्य तयार. स्वीप केले बॉल. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांनी करता येतोय. कणकणीत चौकार.
प्रमोद दादा भिंगारकर, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत बिचुंबे यांचं आगमन इथे होत आहे. त्यांच्या सौभाग्यवती पनवेल पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत निलमताई भिंगारकर. मनपूर्वक दादा आपलं मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये मात्र पूर्ण केल्या त्या चिंचवड संघानं आणि जशाच तसं प्रत्युत्तर सुद्धा देण्यात आलंय. कारण चिखले संघ सुद्धा जेव्हा बॅटिंग करत होता पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांच्यासाठी 10 धावा आल्या होत्या. 2 ओव्हर्समध्ये 27 होत्या पॉवर प्लेच्या. तिथून मात्र 84 पर्यंतचा प्रवास 83 पर्यंतचा प्रवास त्यांनी केला. आणि इकडे जरूर संधी आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये निदान 30-32 धावा आल्या तर पुढच्या 3 ओव्हर्समध्ये मात्र प्रतिकार करता येऊ शकेल आणि तेच करावं लागेल. याही ओव्हरमध्ये असंच जर षटक राहिलं, चांगल्या धावा उभारल्या पहिल्या 2 षटकांमध्ये, तर नक्कीच तो आत्मविश्वास 84 धावांचा पाठलाग करण्याचा मात्र नक्कीच फलंदाजांच्या मनामध्ये येऊ शकेल आणि तीच पावलं टाकावी लागतील. दुसरं षटक घेऊन प्रशांत पाटील तयार. सेकंड पॉवर प्ले. पहिलाच बॉल प्रशांतचा ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेटला फिल्ड डीप मध्ये. एकच धाव त्या ठिकाणी येताना दिसेल. सिंगल कन्सिडर्ड ओनली. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धाव फलकावर. चांगली बॅटिंग केली रोशन घरतनं. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार, 3 वेळा दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या बाजूला सूरज मात्रेला सुद्धा ती साथ द्यावी लागेल. ज्या पद्धतीने तो आक्रमक खेळलाय. परंतु पाहूया रोशन घरत, ज्याच्यामुळेच 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. लोवर फुल टॉस बॉल पिक केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑन बॉटलच्या दिशेनं. अगदी स्ट्रेट फिट फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार 4. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता कदाचित प्रशांतचा. थोडासा लोवर फुल टॉस झाला परंतु चांगला पिक केला आणि अगदी स्ट्रेट ड्राईव्ह हा चौकार पाहायला मिळाला रोशनच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र पुढे जात असताना चेंज ऑफ पेस इकडे मात्र धीम्या गतीने टाकला होता आणि त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर कमालीचा टर्न सुद्धा प्राप्त झाला. थोडासा बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला प्रशांतच्या या चेंडूमध्ये. फसवा चेंडू आपण म्हणूया. इकडे मात्र जरूर थोडीशी परीक्षा घेतली. लेफ्ट केला होता खरं तर फलंदाज रोशन. पहिल्यांदा डॉट बॉल खेळतोय आतापर्यंत या इनिंग मध्ये. कट केलाय बॉल. पॉइंटला बीट करत बॉल चाललाय. स्वीपर कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. नाईसली टायमिंग. बॉल सीमा पार 4. धाव फलकावर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये चिखले टीमनं 27 केल्या होत्या. अगदी त्याच दिशेनं वाटचाल सुरू आहे. ओ इकडे समोर हलक्या हातानं बॉल काही वेळ हवेमध्ये जरूर होता. प्रॉपर टाइम करता आला नाही. सिंगल मिळेल. 27 धावा धाव फलकावर. अगदी नेक टू नेक लढाई जरूर पाहायला मिळेल. जरी 84 धावांचा चेस असला म्हणून काय झालं, आमच्याकडे सुद्धा ते सामर्थ्य आहे. या धावा आम्ही पूर्ण करू शकतो आणि याच आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये रोशन घरत सूरज मात्रेची आतापर्यंतची इनिंग. फुल टॉस आहे. भिरकावून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे हवाई सफर करण्यासाठी षटकार. ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 12th मॅन आपण पाणी घेऊन जा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर 33 धावा 33 रन्स. चला ज्या थँक्स दीपक पाटील. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांच्या नावाने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, मोरिया 11 क्रिकेट संघ मोह आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं इथे आगमन होत आहे. काही क्षणात त्यांचं आगमन होईल.
मात्र इथे अनेक आपल्या पदाधिकाऱ्यांचं आगमन होत आहे. 10 ते 15 मिनिटानंतर सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं या स्पर्धेकरता इथे आगमन होणार आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर. चला संयोजकांना विनंती आहे, पाण्याची मागणी केली, पाण्याचा पुरवठा करा आपण. चला दोन षटकांनंतर 33 धावा. सलामीवीरांनी चांगल्या धावा कुठल्यात आतापर्यंत आणि 84 धावांचा चेस करायचा आहे. त्यामुळं पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेल्या 33 धावा थोडीशी धोक्याची घंटा वाजवल्या आणि हा चेस करण्यासाठी आम्ही सुद्धा समर्थ आहोत याचे संकेत मात्र दिलेत सूरज म्हात्रे आणि रोशन घरतनं. 3 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि या जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. 17ची सरासरी तुम्हाला कायम ठेवावी लागेल यात ते मात्र शंका नाहीये. पहिल्या 2 ओव्हरसाठी ही सरासरी जरूर राखले. आस्किंग रन रेट 17चा बरोबर आहे इथूनही आणि पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर करू शकतो आपण हेच पुढच्या 3 ओव्हर्समध्ये म्हणजे पुढची 15 मिनिटं चांगला खेळ करायचा आहे तो श्री महालक्ष्मी चिंचवड संघाला. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट करत गेलाय हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता प्रत्येक ओव्हर्स मध्ये लढावं लागेल या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं तर अनिकेत पाटीलच्या ओव्हरमध्ये सगळ्यात 24 धावा जास्त आल्या होत्या, परंतु रोशन घर सूरज म्हात्रेनं सुद्धा 16 धावा दिल्या होत्या आपल्या ओव्हरमध्ये आणि तेच 2 खेळाडू आता मात्र खेळपट्टीवर आहेत. तिसरं षटक ॲडव्होकेट सागर पाटील. हो इकडे मात्र अपील पाहायला मिळाली. मागे फिरावं लागले. चान्स जरूर होती रनआउटची परंतु कोणताही अटेम्प्ट केलेला नाहीये थ्रोचा. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सन्माननीय विचुंबे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रमोददादा भिंगारकर यांचं आगमन होत आहे. त्यांच्या सौभाग्यवती पनवेल पंचायत समितीच्या नीलमताई भिंगारकर या विद्यमान सदस्य आहेत. प्रमोददादा यावं आपण व्यासपीठावर. आमदार चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून मोरिया क्रिकेट संघ मोहो यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. चला इकडे गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. संयोजकांना विनंती आहे तिसऱ्या पंचाची मागणी केली. प्रयोग केला. इकडे मात्र बॉल थांबवलाय. कोणतीही धाव नाहीये. या षटकाला सुरुवात झाली सागर पाटीलच्या आतापर्यंत धाव दिलेली नाहीये. कुठेतरी पहिल्या 2 ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने धावा येत होत्या सलामीवीरांकडून परंतु त्या
त्याच दोन सलामीवीरांना आता मात्र थांबवलंय ते सागर पाटीलला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. नेक्स्ट बॉल फ्रंट फुटला येऊन समोर लॉफ केलंय बॉलला. लॉंग ऑफला फील्ड डीप मध्ये जेल टिपलाय. विकेट डाऊन ब्रेक थ्रू दिलाय सागर पाटीलला. पहिला धक्का लागेल श्री महालक्ष्मी चिंचवड या टीमला 33 या धावसंख्येवर. या राजनीतीमध्ये टॉप लेवलला आहे त्याची पावर. या राजनीतीमध्ये टॉप लेवलला आहे त्याची पावर. आपला आमदार फिक्स हाय प्रशांत दादा ठाकूर. आपला आमदार फिक्स हाय. विकेटचं पतन. स्थिरावलेली जोडी आता मात्र फोडले, परंतु त्याही पेक्षा पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. ही वेदना देणारी गोष्ट असेल ती चिंचवड टीमसाठी. 84चा चेस करायचा आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या रीतीने खेळ चालू होता, परंतु सागर पाटील जसा आला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी एकही धाव दिलेली नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथम भोपी यांना प्रथम या ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील, कारण आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये सागरनं. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आता निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये असेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी झाले आणि अॅक्युरसी फार चांगली होती आणि त्याच अॅक्युरसीमुळे आतापर्यंत यश प्राप्त झालंय ते ॲडव्होकेट सागर पाटीलला. आणि 5 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मजबूत धाबा कुठल्या होत्या चिंचवड संघाला, परंतु इकडे मात्र आता मेडन ओव्हर खेळण्याची नामुष्की आले. हा शेवटचा चेंडू आहे. अपील पाहायला मिळाली. अपील स्वीकारले. फलंदाज बाद. मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा केलाय जिंकले संघाचा गोलंदाज सागर पाटीलला. सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 2-33. आई निवडून आला र प्रशांत दादा निवडून आला. आई तुझा प्रशांत निवडून आला र प्रशांत दादा निवडून आला. प्रशांत दादा निवडून आला रे पनवेलचा आमदार झाला. 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 आता हा सामना फसलाय. चिंचवड टीमसाठी 2 ओव्हर्समध्ये आता 51 करायच्या. 3 ओव्हर्समध्ये 51 करायच्या होत्या, परंतु बिलकुल धाव दिलेली नाहीये. मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम मात्र केला तो सागर पाटीलला आणि त्याचमुळे आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतलाय. प्रणय 11 ओम साईराम चिखले. सुपर बॉलिंग फ्रॉम सागर पाटील. जरूर या ओव्हरची चर्चा मात्र या स्पर्धेमध्ये जरूर केली जाईल. मेडन ओव्हर निर्धाव षटक टाकणं सोपं काम नाहीये, परंतु ते केलंय आणि तेही ओपनर समोर त्यानं हा कारनामा केलाय. गोलंदाज 4थं षटक घेऊन सज्ज होईल. हो, यावेळेस अँगल बनवून टाकला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. पंचांचा व्हाईट बॉल असल्याचा निर्वाळ आलाय. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 34. 34 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. किरण पाटील 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहेत. आता मात्र हवेमधून खेळावं लागेल. मोठी फायरिंग करावी लागेल. ऑन साईडला उडवलाय. लॉफ केलाय बॉलला. मिड विकेटला फिल्डर उभा आहे आणि झेल तर सुटलाय, पण बॉल आतमध्येच आहेत. इकडे मात्र मोठा फटका शोधण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होता, परंतु 2 धाव्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. एकच धाव या ठिकाणी मिळाले. 35 धावा धावफलकावर. चांगला बॉल फुल लेंथ होता. यावेळेस मात्र खोलात टाकला होता गोलंदाज किरण पाटीलला. हा निर्धाव चेंडू येत असताना डॉट बॉल.
संपूर्णपणे आता मात्र डॉमिनेट करतात गोलंदाजीमधून. सुरुवातीला मात्र जयेश अर्धशतक एका धावेनं त्याला हुलकावणी दिली होती. 49 धावांवर तो नॉट आउट राहिला. स्मार्ट इनिंग खेळला पहिल्या इनिंग मध्ये. लॉफ केलाय परंतु इकडे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज किरण धावलाय, नाही पोहोचू शकला बॉल पर्यंत. त्यामुळे 1 रन कंप्लीट झाले. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. 36 धावा धाव फलकावर. थोडीशी फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली जाईल. आता मात्र या मॅच मध्ये चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर मात्र प्रचंड वाढत चाललंय. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. सरळ फुल टॉस होता. यावेळेस मात्र वळवलाय बॉल आणि बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. दादा चाळीस धावा धाव फलकावर. 40 रन्स ऑन बोर्ड. श्री महालक्ष्मी चिंचवड संघ आता मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन थोडस पराभवाच्या छायामध्ये असेल, कारण धावा फार मोठ्या केल्या. पहिल्या इनिंग मध्ये चिखले संघानं 84 धावांचं टार्गेट दिलंय. आतापर्यंत 40 निम्म्या धावा सुद्धा झालेल्या नाहीयेत. 4थं षटक सुरू आहे आणि त्याचमुळे इथून या धावांचा चेस होणं थोडंच अवघड. चला थोडं स्पीडअप करा टीम चिखले. इकडे मात्र थोडस टॉफिश लागली होती. बॉल वरच्या हिश्श्यामध्ये लागला होता आणि बॉल सरळ पाठीमागे निघालाय. सरळ लॉंग स्टॉप बॉल सीमारेषा पार 4. जाणता लगातार 2 चौकार आलेत. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र क्रॉस फॅटेड खेळण्यासाठी गेले होते सूरज, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 2 बाद 44 धावा जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हर मध्ये तब्बल 40 धावांची गरज आहे. 40 रिक्वायर्ड. लवकर पोझिशन्स घ्या चिखली टीम, कारण लवकरच या ठिकाणी सन्मान आणि मान्यवरांचं आगमन होईल आणि आगमन झालं तर तुम्हाला थोडा पॉज घ्यावा लागेल. त्यामुळे लवकर षटक संपवा. चला चिखले संघ लवकर स्पीड करा, कारण पाहुणे जर उपस्थित राहिले तर तुम्हाला आतमध्येच थांबावं लागेल. चला लवकर खेळा चिखले संघ. या स्पर्धेकरता सन्मान्य DK भोईर, सोशल मीडिया अध्यक्ष पनवेल भाजपा राजू ठोकल, युवा कार्यकर्ता भाजपा देवत प्रवीण रामाने, युवा कार्यकर्ता भाजपा बिचुंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मित्रांनो, आपण ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात, मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह आयोजित सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि काही क्षणातच पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं इथे आगमन होणार आहे. 5 आणि अंतिम षटक आहे. 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट होता, पूल केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. मिस स्पीड पाहायला मिळते. बॉल सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. ज्या क्षणाची मित्रांनो आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देणारे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं मोहगावच्या या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. 1 मिनिट खेळतामध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार
पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे दमदार आमदार. जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर ज्यांच्या नावात जय जयकार ते नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आतषबाजी बघा, ही फटाक्यांची आतषबाजी आहे ना, मोगाव भारतीय जनता पार्टीची आतषबाजी आहे. सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब पनवेलच्या विकासाला गती आणि दिशा आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे दुसरे नाव. प्रथमतः आपण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण एकतर्फी वर्चस्व भारतीय जनता पार्टीचं घवघवीत यश संपादित केलं आणि त्यानंतर आपण रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या खऱ्या अर्थाने एकतर्फी सत्ता पनवेल पंचायत समितीमध्ये आणि आता रायगड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आपल्याला बघायला मिळणार आहे. चला वळूया आपण पुन्हा एकदा आपल्या मैदानाकडे वळूया. सुस्वागतम सुस्वागतम. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं शुभ आगमन या क्रीडांगणाच्या दिशेनं झालं, या मंचावर झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. औपचारिकता बाकी असंच म्हणावं लागेल. मॅच मध्ये फार काही उरलेलं नाहीये. महालक्ष्मी चिंचवड टीमसाठी गडद पराभवाच्या छायेमध्ये संघ पाहायला मिळतोय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त फॉर्मॅलिटीज मात्र मॅच ऑफिशियल्स कंप्लीट करतील, परंतु मोठ्या धावांना जवळजवळ पराभवाला सामोरं जावं लागणार असंच दिसतंय. अजय पाटीलचं षटक क्रमांक 5. हो, यावेळेचा हा चेंडू लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर अचानक उडला. तो टॉस झाला होता. थोडासा बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये. अनइव्हन अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर तुम्हाला घोडीलदेव कसरखंड आणि बापू 11 गावदेवी अजिवले बोथ टीम्स बी रेडी. सज्ज राहा. जशी ही मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा तुम्हाला घ्यायचा आहे. शॉर्ट बॉल आहे, भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. प्रशांत चौऱ्याशीचा पाठलाग करत असताना अर्धशतक धावफलकावर महालक्ष्मी चिंचवड संघ 54 धावा कंप्लीट करेल. 54. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. कसरखंड आणि अजिवली रेडी रा. हो, समोर समोर उडवलाय बॉल. भिरकावून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. आणखीन एक आदित्य मुंडेचा ते धक्का घे चक्का. सुपर पॉवर हिटिंग पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. खरं तर हे इन बिटवीन मधल्या 3-4 ओव्हर्समध्ये जर अशी हिटिंग झाली असती तर नक्कीच थोडंसं जवळ जाऊ शकला असता चिंचवड संघ. इथे मात्र बीट केले डॉट बॉल आणि अशा पद्धतीनं मोठ्या फरकानं हा सामना मात्र जिंकलाय तो प्रणय 11 ओम साईराम चिखले टीमनं. अभिनंदन टीम चिखले. हार्ड लक श्री महालक्ष्मी चिंचवड
आणि नेक्स्ट मॅच कसरकंड आणि अजिवले जो काही निर्णय आहे नाणेफेकीचा लगेच निर्णयाची अंमलबजावणी करा. दीपक पाटील, आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये आपण इथे